चला नेक्स्ट 9th स्टँडर्डचा हा एक ट्रिग्नोमेट्री चॅप्टर मधला क्वेश्चन बघू आपण, ज्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे cos 60 इंटू cos 30 प्लस sin 60 इंटू sin 30. हे ट्रिग्नोमेट्रिक रेशो दिलेले आणि आपल्याला याला सॉल्व्ह करायला लावले. सगळ्यात पहिले आपण काय करू, हे चारींच्या आयडेंटिटीजच्या व्हॅल्यू लिहून घेऊ. cos 60 ची आहे 1/2, cos 30 ची √3/2, sin 60 ची √3/2, sin 30 ची 1/2. आफ्टर दॅट या चारी व्हॅल्यू आपण दिलेल्या इक्वेशन मध्ये पुट करूया. cos 60 ची व्हॅल्यू पुट केली 1/2 इंटू cos 30 ची पुट केली √3/2 प्लस sin 60 ची पुट केली √3/2, sin 30 पुट केली आपण 1/2. नंतर आपण त्यांचं प्लेन सिम्प्लिफिकेशन करूया. √3 इंटू 1 √3, 2 इंटू 2 4 प्लस अगेन √3 इंटू 1 √3, 2 इंटू 2 4. आता बेस सेम आहे त्याच्यामुळे इथे त्यांची ऍडिशन नाही होणार. 4 प्लस 4 8. बेस सेम राहिल्यावर डिनॉमिनेटर वन टाइम ॲज इट इज. √3 च्या पुढे काहीच नाही, त्यांना आपण पुढे 1 1 कन्सिडर करू. 1 √3 प्लस 1 √3 इक्वल टू 2/√3. खाली हा आला 4. वरच्या 2 ने खालच्या 4 ला डिवाइड केलं, 2 2 जा 4. वरती उरला √3, खाली उरला 2. थँक्यू.